नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 8 लाईन आणि प्लेन घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर उपस्थित झालो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इक्वेशन ऑफ लाइन इन वेक्टर फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्म आपण बघत होतो. वेगवेगळ्या कंडिशन वरती आपण इक्वेशन ऑफ लाइन इन वेक्टर फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्म पण या ठिकाणी प्रूफ करत आहोत. तर पहिली इक्वेशन आपण काल प्रूफ केली, इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू अ पॉइंट ए and parallel to vector b bar, passing through point a and parallel to vector b bar. कार्टेशियन फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन आली होती है ना. कार्टेशियन फॉर्म मध्ये आणि वेक्टर फॉर्म मध्ये दोन्ही पण फॉर्म मध्ये आपण ती इक्वेशन्स या ठिकाणी फॉर्म केली. तर वेक्टर फॉर्म मध्ये है ना, पासिंग थ्रू पॉइंट है ना, नंबर 1 मध्ये वेक्टर फॉर्म आपण बघितला. r bar is equal to a bar passing through point a bar plus lambda is scalar and parallel to vector b bar हे आपण बघितलं. त्यानंतर कार्टेशियन फॉर्म पण आपण बघितला बघा. सो कार्टेशियन फॉर्म आपण बघितला. तर कार्टेशियन फॉर्म काय असतो, तर कार्टेशियन फॉर्म असणार आहे x मायनस x1 आणि अपॉन a इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. लक्षात आलं, पॉइंट ए हा असणार आहे x1 y1 आणि z1 पॉइंट ए. त्यानंतर जो बी बार आहे वेक्टर बी बार, दॅट इज पॅरलल वेक्टर त्याला म्हटले गेलंय. इट इज इक्वल टू ai प्लस bj प्लस ck असणार आहे. इथे लक्षात आलं, तो पॉइंट p असणार आहे. दॅट पॉइंट p विल बी कॅपिटल x y अँड z. यावरून हे दोन इक्वेशन्स आपण काल प्रूफ केलेले आहे. त्यानंतर नंबर 2 मध्ये पासिंग थ्रू 2 पॉइंट्स कॅपिटल A x1 y1 z1 and b x2 y2 z2 पासिंग थ्रू 2 पॉइंट्स मध्ये काल आपण वेक्टर फॉर्म आपण बघितलं. वेक्टर फॉर्म आपण प्रूव्ह केलंय. वेक्टर फॉर्म काय होतं, व्हॉट वाज दॅट वेक्टर फॉर्म? वेक्टर फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू 2 पॉइंट A and B विल बी r bar इज इक्वल टू या ठिकाणी a bar असणार आहे प्लस लॅम्बडा आणि पुढे आहे b bar मायनस a bar, वेअर b bar is a pv of point b. b bar is pv of point b and a bar is pv of point a. इथे लक्षात. आणि दुसरा आपण या ठिकाणी आज आता आपण प्रूव्ह करणार आहोत कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्म आपण प्रूव्ह करणार आहोत. and that कार्टेशियन फॉर्म विल बी बघा या ठिकाणी कॅपिटल x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 is equal to y capital Y minus y1 upon y2 minus y1 upon y2 minus y1 is equal to capital Z minus z1 upon z2 minus z1 upon z2 minus z1 असं आपण प्रूव्ह करणार आहोत. तर तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी हे दोन फॉर्म आपण या ठिकाणी प्रूफ बघत आहोत. पासिंग थ्रू ए पॉइंट है ना, पासिंग थ्रू ए पॉइंट या ठिकाणी बघा, पासिंग थ्रू अ पॉइंट कॅपिटल ए and passing through point capital A into bracket x1 y1 z1 and parallel to vector b bar. याला पॅरलल वेक्टर म्हटले गेले. आणि इथं आहे पासिंग थ्रू 2 पॉइंट्स A आणि B. या दोन कंडिशन वरती आपण सध्या काम करत आहोत. इथे लक्षात. तर या ठिकाणी तुम्हाला हे जे फॉर्म्युले आहेत, वेक्टर फॉर्मचा पहिला फॉर्म्युला वेक्टर फॉर्म, त्यानंतर कार्टेशियन फॉर्म. इथं वेक्टर फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्म हे आपल्याला पाठ करायचं आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित पाठ केले, व्यवस्थित लक्षात ठेवले, इट विल बी व्हेरी 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 गुड. आणि मग तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं ते सहजासहजी शक्य होईल. इथे लक्षात. मग या ठिकाणी बघा, हे दोन फॉर्म मध्ये असणारे 4 इक्वेशन तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. मग आपण या ठिकाणी
काल आपण हा प्रूफ थेरम नंबर 3 आपण बघितला होता, पासिंग थ्रू 2 पॉइंट्स ए आणि बी, आणि वेक्टर फॉर्म आपण या ठिकाणी काल प्रूव्ह केलं होतं बघा. या ठिकाणी आपण बघितलं तर आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार. दिस इज वेक्टर फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ लाईन. मग आज आपण थेरम नंबर 4 कडे चाललोय. थेरम नंबर 4 बघा, तेव्हा कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट ए x1 y1 z1 and b x2 y2 z2 is given. आताच मी तुम्हाला लिहून दाखवले बघा. x minus x1 upon x2 minus x1 is equal to y minus y1 upon y2 minus y1 is equal to z minus z1 upon z2 minus z1. बघा प्रूफ मध्ये या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला कन्सिडर करावं लागेल. लेट अस कन्सिडर एनी पॉइंट p x y z be any point on the line which is passing through the point A and B. मग या ठिकाणी ते म्हणताय का या ठिकाणी ही जी लाईन L आहे, या लाईन वरती हा पॉइंट A असणार आहे आणि हा पॉइंट B असणार आहे. त्यावरती कोणता तरी पॉइंट P आपण कन्सिडर करत आहोत x y z. येते लक्षात. आणि मग हे तिन्ही पॉइंट आपण ओरिजिन पासून जॉईन करत आहोत. Then we are going to join these 3 points from the origin to get vector A bar, R bar and B bar. मग या तीन वेक्टर आपल्याला भेटतात, A बार, R बार आणि B बार. फिगर आपल्या लक्षात आली होती, येते लक्षात. आणि मग त्यानंतर आपण या ठिकाणी डिक्लेअर करतो बघा, द डायरेक्शन रेशो ऑफ AP बार. डायरेक्शन रेशो ऑफ AP बार काय असणार आहे? PB ऑफ P बार मायनस PB ऑफ A बार. मग या ठिकाणी आपण AP बार वेक्टर जर आपण फाइंड केला तर AP बार वेक्टर काय येणार? PB ऑफ P बार मायनस PB ऑफ A बार. सो PB ऑफ P बार काय आहे? PB ऑफ P बार आहे बघा XI प्लस YJ प्लस ZK मायनस या ठिकाणी A बार काय आहे? X1I प्लस Y1J प्लस Z1K. आणि मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, X मायनस X1 I प्लस Y मायनस Y1 J आणि प्लस Z मायनस Z1, Z मायनस Z1 आणि K. And we know that coefficient of I, J, K are called the direction ratios. X minus X1, Y minus Y1 and Z minus Z1 are the direction ratio of vector AP. And the direction ratio of AB, AB आपण बघितलं बघा, vector AB काय ना? So AB bar is equal to, it will be B bar minus A bar. So B bar काय आहे? X2I plus Y2J plus Z2K हा झालं B बार. आणि मायनस A बार, that is X1I plus Y1J plus Z1K. and therefore या ठिकाणी AB बार काय आलं? मग X2 minus X1, X2 minus X1I plus Y2 minus Y1J आणि प्लस Z2 minus Z1 आणि K. And then again the coefficient of I, J, K are the PV, are the direction ratio of that line. पण लक्षात आलं असेल तुमच्या बघा, AP, vector AP and AB, they lie on the same line. Means the direction ratio of line. This is also direction ratio of line L and this is also direction ratio of line L. बरोबर, म्हणजे ते सेम आहे. कसे आहेत ते? They are same. बरोबर, डायरेक्शन रेशियोज आर सेम. म्हणून या ठिकाणी आपण डिक्लेअर करतो बघा, since the points A, P, B are collinear, therefore the direction ratios of AP and AB are in the same ratio. बरोबर. सो लक्षात आलं या ठिकाणी बघा, x minus x1 upon x2 minus x1 equal to y minus y1 upon y2 minus y1 is equal to z minus z1 upon z2 minus z1. ही होती ती फोर्थ इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. बरोबर, ही इक्वेशन आपल्याला पाठ करायची आहे. सो दिस इज द रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाइन. दिस इज द रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाइन. अशा प्रकारे 4 थेरम होते. ते चारही थेरम आपण या ठिकाणी छोटे छोटे थेरम होते, जास्त करून विचारले जात नाही एक्झाम मध्ये, परंतु या ठिकाणी थेरम टेक्स्ट बुक मध्ये दिले ते आपण या ठिकाणी समजून घेतले. आणि मग या ठिकाणी आपण त्या फॉर्म्युल्यावरती जे आपण आता थेरम मध्ये तयार केले त्यावरती आपण या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर तत्पूर्वी या ठिकाणी बघा, सिस्टमॅटिकली आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी बघा नोट लिहूया. नोट मध्ये नंबर 1
ही नोट व्यवस्थित तुम्हाला लिहून घ्यायची आहे. परफेक्टली तुम्हाला ती नोट लिहून घेतल्यानंतर बघा नोट नंबर 1 मध्ये आपण लिहितोय पासिंग. कोणती कंडिशन आहे? इक्वेशन ऑफ लाईन पासिंग. Passing through point capital A having PV A bar and parallel to vector B bar. इथे लक्षात त्यामध्ये आहे A वेक्टर फॉर्म. एकदम सिस्टमॅटिकली नोडू मध्ये आपल्याला लिहून घ्यायचं आणि पाठ करायचं वेक्टर फॉर्म. So what is the equation of line passing through point A and parallel to vector B bar? It is equal to R bar is equal to A bar plus lambda B bar. इथे लक्षात. त्यानंतर नंबर 2 मध्ये बघा कार्टेशियन फॉर्म आपण या ठिकाणी बघणार आहोत. कार्टेशियन फॉर्म ऑफ लाइन passing through point A and parallel to vector B bar is given as x minus x1 upon A equal to y minus y1 upon B equal to z minus z1 आणि upon C. या दोन इक्वेशन आपल्याला पाठ करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी नंबर 2 आते बघा पासिंग इक्वेशन ऑफ लाइन पासिंग equation of line passing through TW 2 points, capital A into bracket its PV A bar and capital B into bracket its PV B bar. फक्त या ठिकाणी बघा पॅरलल वेक्टर आणि पासिंग थ्रू पॉइंट मध्ये गडबड करू नका. आणि पॅरलल वेक्टर पण बी बार दिलेला आहे टेक्स्ट बुक मध्ये आणि पॉइंट पण बी वरने त्याचा पीव्ही बी बारच येणार आहे. मग त्यामध्ये नंबर ए आले बघा वेक्टर फॉर्म. काय आले बघा वेक्टर फॉर्म. हे इक्वेशन आपल्याला पाठ करायचे आहे. सो वेक्टर फॉर्म काय आहे बघा आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा इनटू ब्रॅकेट बी बार मायनस ए बार. इथे लक्षात. आणि नंबर 2 आता जस्ट आपण प्रूफ केली आहे दॅट इज कार्टेशियन फॉर्म. सो या ठिकाणी बघा कार्टेशियन फॉर्म आपण या ठिकाणी प्रूफ करत आहोत. आणि कार्टेशियन फॉर्म काय आहे? सो कार्टेशियन फॉर्म बघा या ठिकाणी x minus x1 coordinate of point A upon x2 minus x1 is equal to y minus y1 upon y2 minus y1 is equal to z minus z1 upon z2 minus z1. बरोबर. हे चार इक्वेशन आपण प्रूफ केलेले आहे. हे चार इक्वेशन आपण प्रूफ केलेले आहे. नंबर 3 मध्ये बघा या ठिकाणी नंबर 3 मध्ये बघा पासिंग इक्वेशन ऑफ लाइन passing through point A having PV A bar and perpendicular to vector B bar and C bar. दोन वेक्टरला परपेंडिक्युलर आहे पासिंग थ्रू A bar आहे. देन वेक्टर फॉर्म या ठिकाणी बघा वेक्टर फॉर्म इक्वेशन ऑफ लाइन इन वेक्टर फॉर्म will be given as बघा R bar is equal to A bar इथपर्यंत बघा सेम आहे प्लस लॅम्बडा असतो तो पण सेम आहे पण ब्रॅकेट मध्ये येणार आहे बघा B bar क्रॉस C bar. काय येणार आहे B bar क्रॉस C bar. इथे लक्षात. आणि दिस इज द वेक्टर फॉर्म. फर्स्ट इक्वेशन वेक्टर फॉर्म आहे. याचा प्रूफ नाही आपल्याला हे डायरेक्टली आपण यूज करणार आहोत. आणि त्यानंतर बघा इफ B bar क्रॉस C bar म्हणजे जो वेक्टर आपल्याला भेटणार आहे डिटर्मिनंट तयार करून कसं येणार माहिती ना डिटर्मिनंट ने येणार आहे.
आणि तो वेक्टर जर या ठिकाणी असा आला AI प्लस BJ प्लस CK, बरोबर, मग आपल्याला सेकंड फॉर्म भेटणार आपल्याला. दॅट सेकंड फॉर्म इज द कार्टेशियन फॉर्म, है ना. मग कार्टेशियन फॉर्म आपल्याला भेटणार आहे. सो कार्टेशियन फॉर्म will be same as given in form 1. So Cartesian form काय असणार आहे बघा, x minus x1 upon a equal to y minus y1 upon b equal to z minus z1 upon c. इथे लक्षात abc is b bar cross c bar. b bar cross c bar मध्ये आपल्याला ai plus bj plus ck या ठिकाणी जर भेटलं तर आपल्याला कार्टेशियन फॉर्म त्या प्रकारे आपल्याला भेटणार आहे. इथे लक्षात हा तिसऱ्या मध्ये दोन फॉर्म्युले लक्षात घ्या. नंबर 4 मध्ये या ठिकाणी बघा, नंबर 4 मध्ये passing through point A into bracket A bar and parallel to R bar is equal to या ठिकाणी इक्वेशन दिली असणार आहे. पॅरलल आणि पासिंग थ्रू पॉइंट ए आणि पॅरलल टू या ठिकाणी आहे बघा A1 बार प्लस लॅम्बडा, या ठिकाणी मी या ठिकाणी लिहितो बघा B1 बार आणि R बार इज इक्वल टू A2 बार प्लस लॅम्बडा B2 बार. अशा दोन लाईन्स त्याला पॅरलल जर या ठिकाणी आपली लाईन असेल तर या ठिकाणी B1 बार आणि B2 बार या ठिकाणी B बार आणि C बार सारखं आपल्याला ऑपरेट करायचं आहे. म्हणजे त्यांचं आपल्याला क्रॉस प्रॉडक्ट फाइंड केल्यानंतर या पद्धतीने वेक्टर आणि कार्टेशियन इक्वेशन फाइंड करायचे आहेत. इथे लक्षात, तर हे इक्वेशन जे आहेत, हे जे मी तुमच्या समोर या ठिकाणी लिहिलेलं आहे, हे इक्वेशन तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये या ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्या, पाठ करा, परफेक्टली पाठ करा आणि मग आपल्याला या ठिकाणी तर हे जे काही इक्वेशन्स आहे मित्रांनो, हे नोटबुक मध्ये लिहून घ्या. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना एक्सरसाइज आपण स्टार्ट करणार आहोत. इथे लक्षात, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आपल्याला इझी जाईल. तर या ठिकाणी आपण लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 1. प्रॉब्लेम व्यवस्थित वाचणे, काय दिलंय ते समजून घ्या बरं. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. बरोबर, हॅव्हिंग पोझिशन वेक्टर म्हणजे बघा या ठिकाणी पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए दिलेला आहे. मग या ठिकाणी बघा सोल्युशन मध्ये आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आपण लिहिणार कन्सिडर डायरेक्ट या ठिकाणी पीव्ही दिलाय म्हणून ए बार इज इक्वल टू काय दिले, ए बार मायनस 2i प्लस जे प्लस के आणि पॅरलल वेक्टर दिलाय बी बार इज इक्वल टू काय दिलाय 4i मायनस जे प्लस 2k. बरोबर, आणि आपल्याला कोणती काय काय फाइंड करायचं आहे, वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन विचारलंय, मग फक्त वेक्टरच इक्वेशन सांगायचं आणि वेक्टर आणि कार्टेशियन विचारलं तर दोन्ही सांगायचं. मग देअरफॉर या ठिकाणी आपण काय लिहायचं बघा, वी नो दॅट इथे लिहिणार इक्वेशन ऑफ लाइन, वी नो दॅट इक्वेशन ऑफ लाइन इन वेक्टर फॉर्म. काय म्हणणार इथं आपण, वी नो दॅट इक्वेशन ऑफ लाइन in vector form is, the equation of line in vector form is r bar is equal to a bar plus lambda b bar. So therefore we get r bar is equal to, what is a bar? A bar is given as minus 2i plus j plus k plus lambda into b bar, that is 4i मायनस जे प्लस 2k. आणि याला आपण बॉक्स टाकलं तर आपण इथं म्हणणार दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाइन इन वेक्टर फॉर्म. एकदम शॉर्ट मध्ये इझिली तुम्ही लिहू शकता, त्या पद्धतीने मी तुम्हाला लिहून दाखवलंय.
टेक्स्ट बुक मध्ये बघा त्या पद्धतीने असं सॉल्व्ह केलं असतं. द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट A and parallel to B is R bar is equal to A bar plus lambda B bar, where lambda is scalar. Therefore, the vector equation of line passing through the point having position vector and parallel to the vector is given as. या पद्धतीने ते देतात. हे खूप निबंध झालाय ना, हे बरोबर परफेक्टली दिस इज द परफेक्ट वे ऑफ रायटिंग. इथं खूप निबंध पद्धत झाली आहे ना. हे ए बार आहे, दिस इज बी बार, आणि मग ही आपली रिक्वायर्ड इक्वेशन आलेली आहे. येते लक्षात. सो परफेक्टली आपण बघितलं तर दिस इज द परफेक्ट फॉर्म. हा जो मी या साइडला तुम्हाला लिहून दिलाय तो परफेक्ट फॉर्म आहे. सो दॅट इज ऑल अबाउट द सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 1. Then let's go to problem number 2. आता दिलेलं काय त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या बघा. Find the vector equation of line passing through the point having position vector 3i plus 4j minus 7k and 6i minus j plus k. मग आपण सोल्युशन मध्ये ज्यावेळेस येतोय, सोल्युशन मध्ये बघा या ठिकाणी सोल्युशन मध्ये आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला गिवन कन्सिडर करावं लागेल. काय करावं लागेल सुरुवातीला काय. सो लेट्स गो टू सोल्युशन. मग या ठिकाणी सोल्युशन मध्ये बघा काय दिलेलं आहे. सोल्युशन मध्ये पोझिशन वेक्टर दिलेलं आहे ना, पासिंग थ्रू 2 पॉइंट्स दिले आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं बघा, कन्सिडर करणार आहोत. ए बार इज इक्वल टू फर्स्ट पॉइंट ज्याचं पीव्ही दिलेलं आहे त्यांनी 3i plus 4j minus 7k आणि बी बार इज इक्वल टू 6i minus j plus k है ना. ए बार आणि बी बार या ठिकाणी दिलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे या ठिकाणी वेक्टर इक्वेशन विचारलंय म्हणून या ठिकाणी आपण काय लिहितोय, वी नो दॅट है ना. आपल्याला माहित आहे वी नो दॅट द इक्वेशन ऑफ लाईन passing through points capital A into bracket A bar and B into bracket B bar in vector form is given as but R bar is equal to A bar plus lambda into bracket B bar minus A bar है ना. आपण आता लिहून घेतलं, तुम्हाला सांगितलं होतं पाठ करा. सो R bar remains as it is. What is A bar? A bar is given as बघा 3i plus 4j minus 7k बरोबर plus lambda into bracket is B bar. B bar काय बघा 6i minus j plus k आणि minus A bar काय 3i plus 4j minus 7k. इथे लक्षात A bar minus B bar. सो बघा R bar is equal to हा पहिला वेक्टर 3i plus 4j minus 7k remains as it is plus lambda आणि into bracket बघा 6i minus 3i. 6i minus 3i is 3i. 6i minus 3i is 3i. Minus j minus 4j is minus 5j. त्यानंतर बघा k minus of minus plus 7k is plus 8k. So this is the vector equation of line passing through point A and B. Passing through point A and B. इथे लक्षात. आणि हेच या ठिकाणी कसं दिलंय बघा. So the vector equation of line passing through point A into bracket A bar and B into bracket B bar is given as R bar is equal to A bar plus lambda into bracket B bar minus A bar. So therefore the vector equation of line passing through the point having position vector 3i plus 4j minus 7k and 6i minus j plus k is given as R bar is equal to A bar plus lambda into bracket है ना. A bar झाला plus lambda B bar minus A bar and so it is equal to बघा A bar as it is राहिला आहे lambda into bracket B bar minus A bar बघा 3i minus 5j plus 8k जो आपण या ठिकाणी फाइंड केला. सो इन दिस वे या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 2 चा सोल्युशन आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. R bar is equal to 3i plus 4j minus 7k. इथे लक्षात.
मग दिस इज द सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 2 है ना. मी या ठिकाणी लिहून दिलेला आहे, सॉल्व इकडे केलेला आहे, सिस्टमॅटिक रिप्रेझेंटेशन पाहिजे. आणि मग या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर आपण 3 कडे जाऊया. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 3. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 3. या ठिकाणी बघा, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशो. याचा अर्थ डायरेक्शन रेशो कोणाचे दिले? इट इज डायरेक्शन रेशो ऑफ पॅरलल वेक्टर. म्हणजे या ठिकाणी बघा, सोल्युशन मध्ये आपण येत आहोत, तर सोल्युशन मध्ये आपण कन्सिडर करत आहोत. काय कन्सिडर करतोय? पॉइंट है ना. पॉइंट ए चा पीव्ही दिला आहे बघा, ए बार इज इक्वल टू काय दिलाय? 5i प्लस 4j प्लस 3k. 5i plus 4j plus 3k. So this is point PV of point A, that is A bar is equal to 5i plus 4j plus 3k. Now they are given direction ratios of parallel vector. dr obliquous direction ratio of parallel vector है ना. parallel vector कोणता असतो तो? parallel vector. parallel vector असतो b bar. Therefore b bar is equal to आपल्याला काय सापडलाय? -3i plus 4j plus 2k है ना. या ठिकाणी पॅरलल वेक्टर आपल्याला सापडलेला आहे. आणि त्यांनी आपल्याला काय विचारलं बघा? वेक्टर इक्वेशन विचारली आहे ना. बघा, वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू. मग या ठिकाणी आपण काय म्हणतोय? वी नो दॅट इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू point A into bracket A bar and parallel to vector B bar is given as कसं असणार आहे? R bar is equal to A bar plus lambda B bar, A bar plus lambda. And after substituting value of A bar and B bar, what do we get? We get R bar is equal to A bar काय बघा? 5i plus 4j plus 3k A bar plus lambda आपण तसंच ठेवणार. आणि B bar जो आपण या ठिकाणी फाइंड केलेला बघा, B bar ती व्हॅल्यू इथे पुट करणार. -3i plus 4j plus 2k है ना. -4i plus. आणि या ठिकाणी बघा, वेक्टर इक्वेशनच विचारली आहे. मग वेक्टर इक्वेशनच सांगा. नो नीड टू गो टू कार्टेशियन फॉर्म. आणि कार्टेशियन फॉर्म कडे जाण्याची काही आवश्यकता नाहीये. सो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल वेक्टर फॉर्म आणि या ठिकाणी आपल्याला भेटली आहे. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. मग त्यांनी दिलेलं सोल्युशन, लेट पॉइंट ए बी whose position vector be A bar equal to 5i plus 4j plus 3k. Now B bar with the parallel vector whose direction ratio is -3, 4, 2. Therefore B bar is equal to काय? -3i plus 4j plus 2k. मग या ठिकाणी A bar आणि B bar आपल्याला भेटलेला आहे. मग या ठिकाणी आपण म्हणतो, we know that the vector equation of line passing through point A into bracket A bar and parallel to vector B bar is given as R bar is equal to A bar plus lambda B bar, where lambda is a scalar. So after substituting value of A bar and B bar, we get the required vector equation of line as R bar is equal to A bar बघा 5i plus 4j plus 3k plus lambda into bracket -3i plus 4j plus 2k. इथे लक्षात. म्हणजे अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. बरोबर. शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला एकदम परफेक्टली 2 मार्काचा प्रॉब्लेम कसा लिहायचा ते शेजारी तुम्हाला सांगितलेलं आहे. नोटबुक मध्ये तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला दोन्ही मेथड चालतील. तुम्हाला ज्या मेथडनी सोपं जाईल ती मेथड या ठिकाणी इम्प्लिमेंट करा. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 बघा, द वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू पॉइंट A bar दिलेला आहे. दिस इज गिवन एज A bar. हा A bar दिलेला आहे आणि परपेंडिक्युलर टू B bar अँड C bar. इथे लक्षात. म्हणजे ज्यावेळेस आपण सोल्युशन मध्ये येत आहोत तर सोल्युशन मध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागेल बघा. सोल्युशन मध्ये आपण या ठिकाणी लिहिणार कन्सिडर A bar is equal to बघा काय दिलंय I plus 2j plus 3k. Consider B bar as equal to I plus j plus k. C bar is equal to 2i minus j plus k. बरोबर. आपण आता सुरुवातीला आपल्याला B bar क्रॉस C bar फाइंड करायचं आहे. सो नाव आपण या ठिकाणी फाइंड करत आहोत. फर्स्ट ऑफ ऑल B bar cross C bar is equal to a determinant in which first row is I, J, K,
सेकंड रो मध्ये पीव्ही ऑफ बी बार आलं 1 1 1. थर्ड रो मध्ये कोएफिशियंट ऑफ आयजेके ऑफ सी बार आलंय बघा 2 -1 आणि 1. आणि मग लक्षात आलं या ठिकाणी वेक्टर जर आपण डिटर्मिनंट जर सॉल्व केला तर I into bracket बघा 1 into 1 is 1. Minus of this minus becomes plus 1. Minus j into bracket 1 into 1 is 1. Minus 2 1s are 2. आणि plus k into bracket बघा 1 into minus 1 is minus 1. Minus of 1 into 2 is minus 2. So we get b bar cross c bar as equal to 2i minus j का बरं बघा 2 minus 1 minus 2 is minus 1 and minus of minus this becomes plus j आणि minus 1 minus 2 is minus 3k. So आपल्याला या ठिकाणी भेटले b bar cross c bar. मग या ठिकाणी आपण म्हणतो we know that काय आपल्याला माहित झालं बघा we know that equation of line passing through point A having PB A bar and perpendicular shortcut मध्ये perpendicular to B bar and C bar is given as काय फॉर्म्युला बघा R bar is equal to A bar plus lambda into bracket B bar cross C bar. Now we are going to substitute the values. Therefore we get R bar is equal to what is A bar? Oh या ठिकाणी A bar दिले बघा. This is A bar है ना. What is A bar? I plus 2j plus 3k plus lambda into bracket b bar या ठिकाणी आपण फाइंड केले बघा. It is equal to 2i plus j minus 3k and this is our required equation of line in a vector form. बघा कन्सिडर केलंय b bar c bar. A bar पण आपल्याला माहित आहे. सो b bar cross c bar फर्स्ट ऑफ ऑल फाइंड केला आणि b bar cross c bar डिटर्मिनंटली फाइंड केल्यानंतर आपल्याला बघा 2i plus j minus 3k भेटलंय जे आपल्याला या ठिकाणी तोच वेक्टर या ठिकाणी पण आपल्याला भेटला बरोबर. त्यानंतर या ठिकाणी म्हणताय therefore आता बघा हे हा जो पार्ट आहे हा पार्ट समजून या तोच पार्ट या ठिकाणी आहे. पुढे ते म्हणताय बघा therefore since the line is perpendicular to b bar so it is parallel to b bar cross c bar and the vector equation of line passing through A into bracket A bar and parallel to b bar cross c bar is given as R bar is equal to A bar plus lambda into bracket b bar cross c bar. So A bar आपल्याला माहिती आहे आणि ती इक्वेशन म्हणजे A bar च्या ठिकाणी आहे ना या A bar च्या ठिकाणी A bar आपण पुट केला इथं आणि b bar cross c bar च्या ठिकाणी हा b bar cross c bar इथं पुट केलाय तर आपल्याला ती इक्वेशन भेटलेली आहे. येते लक्षात. तर अशा प्रकारे आज प्रॉब्लेम नंबर 4 पर्यंत आपण पोहोचलो आहोत. 4 प्रॉब्लेम आपले झालेले आहेत. या एक्सरसाइज मध्ये 10 क्वेश्चन आहेत. म्हणजे पुढच्या क्लास मध्ये आपण पुढचे 6 क्वेश्चन आपण कंप्लीट करून टाकू. म्हणजे ही पहिली एक्सरसाइज आपली संपेल. तर मित्रांनो या ठिकाणी मी इनामदार सरास तुमची रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.